खूप वेळा बाळंतपणानंतर अशी तक्रार असते की बाळाला दूध कमी पडतं. अशा वेळी घरगुती काय बरं करता येईल? बाळ जितक्या वेळा सक करेल किंवा जेवढ्या प्रमाणात सक करेल तेवढं जास्त दूध तयार होण्याची क्रिया होते. कारण ब्रेनला हा सिग्नल जातो की दूध तयार व्हायला पाहिजे. डिमांड आणि सप्लाय या प्रिन्सिपलवर बॉडी वर्क करते. अशा वेळी शक्यतो रात्रीचे फीडिंग द्यावे, कारण रात्रीच्या वेळी प्रोलॅक्टिन रिलीज होते आणि बाळाला दूध मिळते. आहारात मेथीदाणे भाजून किंवा भिजवून, त्याचबरोबर खसखस यांचाही वापर करावा. आईने दूध हळद सकाळी किंवा संध्याकाळी घ्यायला हवी. याचबरोबर शतावरी सुद्धा वापरता येईल. याचबरोबर बाजरी, ओट्स, रागी या धान्याचा वापर करावा. रोज दुधातून खजूर आणि बदाम याचे सेवन करावे. पाणी आणि द्रव याची काळजी घेणे आवश्यक असते. 24 तासात निदान 2.5 ते 3 लिटर पाणी संपायला हवं. त्याचबरोबर नारळ पाणी, दूध, सूप इत्यादी काळजीपूर्वक घ्यावे. याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आराम आणि शांत वातावरण असणे गरजेचे असते. अशावेळी बाळाला सांभाळण्यासाठी इतरांची मदत घ्यावी. तणाव कमी करावा. पुरेशी झोप आणि विश्रांती मिळालेली पाहिजे. यासाठी काही डेंजरस गोष्टी असतात, त्या टाळायला हव्या. त्या म्हणजे अतिसेवन चहा, कॉफी, सिगारेट, अल्कोहोल या गोष्टी दूध कमी करण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे चुकीची पोझिशन फीडिंगसाठी वापरल्यास मिल्क सप्लाय कमी होतो. यानंतरही मिल्क सप्लाय कमी असेल, बाळाला दूध कमी पडत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.